पाहिलं, सतत तो पाहत आहे की भगवंत एक काळाप्रमाणे आहे ज्याच्यामध्ये सगळे लोक प्रवेश करत आहे. सगळ्यांची गती शेवटी भगवंतामध्येच होत आहे. हे त्यांनी पाहिलं की सगळे लोक स्वर्ग लोकामध्ये किंवा नरकामध्ये जात नाहीये, कुठे जात आहे भगवंताच्या मुखामध्ये. आता तो म्हणतो की तुम्ही कोण आहात मला कळत नाहीये. तुमची प्रवृत्ती, तुमची प्रकृती नाही प्रजानामी. माझी बुद्धी गोंधळून गेलेला अनंत रूप आहे आणि ते सुद्धा सौम्य रूप नाही आहे, उग्र रूप आहे, भयंकर रूप आहे. तुमच्या डोळ्यामधून अग्नी प्रकट होत आहे, मुखामध्ये अग्नी आहे. हे मला माहित आहे की तुम्ही आद्यम विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यम. आता श्लोकावर वाचा. आद्यम म्हणजे सृष्टीच्या आधी तुम्ही आहात. आद्यम हे मला माहित आहे. तुम्ही सृष्टीचे कारण आहात. पण आता मी काय पाहतोय, तुम्ही फक्त उत्पत्ती स्थान नाही तर लयस्थान सुद्धा. तुमच्यामध्ये सृष्टी सगळी लीन होत आहे हे मी पाहतो. देवानी मनातल्या मनात विचार केला, अरे तुला मी सांगितलं होतं पहिल्या अध्यायामध्ये म्हणजे मागच्या अध्यायामध्ये, प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम. तू विसरला होते. मी फक्त जगाचं कारण नाही आहे, म्हणजे उत्पत्ती कारण, लय कारण. याला म्हणतात उपादान कारण. म्हणजे उपादान कारण म्हणजे ज्याच्यापासून वस्तू बनते आणि ज्याच्यामध्ये वस्तू लीन होते. जसं मडकं जे आहे, घट मातीमधून निर्मित होतं आणि घट फुटल्यावरती कुठे जाईल ते परत मातीमध्येच. मातीला घटाचं काय म्हणू, उपादान कारण. सोन्याचे दागिने आपण बनवले सोन्यापासून आणि परत त्याला काय केलं, वितळलं. परत कुठे विलीन, शून्यामध्ये नाही, सोन्यामध्ये. म्हणून पूर्णमदम पूर्णम इदम पूर्णा पूर्णमुदच्यते. आणि शेवटी पूर्णमेव अवशिष्यते. पूर्णामधून जग आलं आणि पूर्णामध्ये तुम्ही पूर्णतत्वामध्ये. तर हा फार मोठा सिद्धांत आहे वेदांताचा. जगाचं कारण इतर काही तत्व नाही आहे. अनेक वेळा मी सांगितलं तुम्हाला. वैज्ञानिक लोक काय म्हणतात, कॅल्शियम, फॉस्फरस, हायड्रोजन, नायट्रोजन, किती तत्व म्हणतात ते, 120. आता आणखी वाढले असतील, नवीन नवीन शोध करतात. त्यामुळे या तत्वापासून जगाची निर्मिती. वेगवेगळे सिद्धांत आहे. कोणी म्हणतात अणूपासून, आण्विक थेरी, एटॉमिक थेरी. कोणी म्हणतात क्वांटम थेरी. विज्ञानाचे असे सिद्धांत. भरपूर विचार केलेला आहे जगावर, पण आपल्याला वेळच नाही जगाबद्दल विचार करण्याचा. म्हणजे आमचं एवढं प्रपंच, घरामध्ये एवढे समस्या आहे की जगाबद्दल कुठे. ज्याचं मन काय अडकलेलं आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, सृष्टीचा विचार तो करू नाही. वैज्ञानिक लोकांचं माइंड फ्री असतं, मोकळं. ऋषी मुनींचं सुद्धा, म्हणून ते करू शकतात. तर इथे अर्जुनाने फक्त एक शब्द दिला, आद्यम. हे एवढं मला माहिती आहे की तुम्ही जगाच्या आधी आहे, तुमच्यापासून जग आलेलं आहे. पण आता हे जे स्वरूप आहे, न विजानामी न प्रजानामी
आता विज्ञातुम इच्छामि, आता मला अजून तुमच्याबद्दल जाणायचं आहे की तुम्ही कोण आहात. विशेषण ज्ञातुम इच्छामि, विज्ञातुम. एक असतं सामान्य ज्ञान आहे ना, सांगितलंय मी तुम्हाला अनेक, आणि एक आहे विशेष ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे आता इथे 35 लोक बसले आहे, हे सामान्य ज्ञान आहे. पण विशेष ज्ञान नाही आहे. कोण कुठे राहतं माहीत नाही, किती लांबून घेत आहे, काय नाव आहे, काय काम करत आहे. तर इथे जेव्हा एक एक ओळख होते तेव्हा विशेष ज्ञान, आणि हे विशेष ज्ञान करून घेतलं पाहिजे आपसामध्ये सुद्धा. हा, नाही तर आपण येतो, ऐकतो, जातो, एकमेकाला ओळखत नाही, काही माहीत नाही, असं नसायला पाहिजे. एकमेकांची चर्चा केली पाहिजे. आपण म्हणतो चिन्मय मिशन एक कुटुंबाप्रमाणे आहे, एक प्लेज आहे, प्रतिज्ञा आहे. वी स्टँड एज वन फॅमिली, बाउंड टू ईच अदर विथ लव अँड रिस्पेक्ट. प्रेमाने आणखीन आदराने एकमेकाला बांधले. तर माहीत असायला पाहिजे ना कोण काय. स्वामी कधी म्हणायचे गमती, वी स्टँड एज वन फॅमिली बाउंड टू फाईट विथ ईच अँड अदर. आपण एक कुटुंबाप्रमाणे आहे, आणखी बाउंड टू फाईट असं नाही. आपण बांधलेलो आहे प्रेमात. खरं म्हणजे मी रोज विचार करतो की आज आपण एक हे करू, काय गट चर्चा. आता पुढच्या वेळी जेव्हा आपण भेटू तेव्हा करू, ठीक आहे. आज तर शेवटचा दिवस आहे ना. आपण आता 11वा अध्याय शिकत आहोत. तर आत्तापर्यंत आपण काय शिकलो याच्यावर जरा चर्चा. आता शिबिरामध्ये तर हे होत राहतं. आता उत्तर काशीचं शिबिर झालं, आता कुठून कुठून लोक आले होते, पण ओळख झाली की नाही. कोणी अहमदाबाद, कोणी भावनगर, कोणी लखनौ, कोणी दिल्ली, कोणी मुंबई, असे गट बनवले. तर एक संस्था म्हणजे काय, कुटुंब आहे. तो विशेष ज्ञान असायला पाहिजे. मग एकाकडे गेलं पाहिजे सुखदुःखात. त्याचं माहीतच नाही कोणाकडे काय, कोणी आजारी असेल, कोणाकडे गरज असेल, तर असं केलं पाहिजे. तर आता इथे अर्जुन म्हणतो की विशेषेण ज्ञातुम इच्छामि, तुम्ही कोण आहात जरा मला सांगा. श्री भगवान वाच, भगवंताने उत्तर. श्री भगवान वाच, कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धः, लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः, ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे, येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः, कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो, लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः, ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे, येव स्थिताः प्रत्यनीकेषु योधाः. तो विचारत आहे की मी कोण आहे. भगवंताने लगेच उत्तर दिलं, अहम कालोस्मी. तुम्ही कोण आहात म्हणे, मी काल आहे. काल, काल म्हणजे काळ, काळ ना मराठीमध्ये काळ म्हणू ना. काल म्हणजे आज उद्या परवा, काल ते नाही. मृत्यू काल, महाकाल. आता भगवंताचं हे सुद्धा एक रूप आहे. तर मी काल. आणखीन आता काळाचं काय काम आहे म्हणजे लोकक्षय.
लोकाचा क्षय करणे, तर मी त्याच्यासाठीच प्रवृत्त आहे. प्रवृद्धो वृद्धिम गतः, त्याच्यासाठी मी मोठा झालेलो. म्हणजे हे जे मोठं रूप दाखवत आहे मी कशासाठी, हे दाखवण्यासाठी की माझ्यामध्ये सगळं काही लीन होत आहे. तर संपूर्ण लोक माझ्यामध्ये मरण पावे. 14 लोक आहे ना, भूर्भुवः स्वः, मग स्वर्गामधील राहणारे लोक. लोक शब्दाचा दोन्ही अर्थ आहे. लोक म्हणजे जिथे लोक राहतात, आणि लोक म्हणजे लोक. त्यामुळे दोन्ही जण म्हणजे लोकही माझ्यामध्ये जात आहेत. इतक्या वेळपर्यंत दाखवलं त्यांनी मागे. रुद्र असो की वसु असो की इंद्र असो की गंधर्व असो, सगळेजण म्हणे ते सगळे माझ्यामध्ये समाहर्तुम संहर्तुम इह अस्मिन काले. या वेळेस माझ्यामध्ये सगळे काय लीन होत आहे. तर माझं हे रूप मी तुला दाखवलं. मी सध्या लोकांना खायला जणू काही तयार झाले, संहार करण्यास प्रवृत्त. आता काळ एक अशी वस्तू आहे ना, मृत्यू किती तुम्ही प्रयत्न केला तरी वाचू शकत नाही. आजपर्यंत तर किती सिद्धी मिळवा, पैसा मिळवा, पैशाने तुम्ही यमराजाला विकत नाही घेऊ शकत. गोष्ट आहे ना, एकाने 50 कोटी मोजले आणि यमराज तिथे आला. आणि तुम्ही कोण आहात? आणि मी यमराज आहे. कशासाठी आला? आणि घेऊन जायला. आणि मी तर काही बोलवलं नव्हतं, तुम्ही कशाला आला? म्हणे मी न बोलवता येतो, मला कोणी बोलवत नाही. तर तो काय म्हणतो, असं आहे मी आत्ताच 50 कोटी मोजले आहे, अजून माझा उपभोग घेऊ द्या मला. मग म्हणे नाही 1 सेकंड मी जास्त नाही दिले. म्हणे असं करा, तुला 50-50 25 कोटी देतो. 25 वर्ष द्या मला. असं काही होऊ नाही शकत आजपर्यंत. काल एक अशी वस्तू आहे, त्याच्या पुढे सगळे लोक सरेंडर होतात. आता मृत्यूनं म्हणे चक्रवर्ती, मृत्यूनं म्हणे गजपती, मृत्यूनं म्हणे हयपती. समर्थांनी एक पूर्ण समाज याच्यावर म्हणे मी संन्यासी आहे. म्हणे काय झालं? ब्रह्मचारी, श्रीमंत, गरीब, पुरुष, स्त्री. आणि मृत्यूची गरज आहे. मृत्यूमधूनच मग निर्मिती सुद्धा होते. एक वस्तू मरते, पहा जीव या देहाला सोडतो, पण त्याला नवीन देह मिळतं की नाही? जरा पॉझिटिव्ह पहा. हे असं जायचं, नवीन ड्रेस. आता 80 वर्ष झाले, 90 वर्ष झाले, आता जर्जर देह झालेलं आहे. पण मरणानंतर म्हणे आता तुम्हाला नवीन वासांचे जीर्णान नवाने. आणि मग प्रगती जर करायची असेल तर असे नवीन नवीन देह घेऊन मग आपण पुढे पुढे वाढू शकतो. म्हणून गुरुदेवांनी इथे छान लिहिलं आहे की कोणत्याही वस्तूची पुनर्रचना तिच्या पूर्वस्थितीच्या नाशाशिवाय होणे शक्य नाही. झाड जर व्हायचंय तर त्या बीजाला नष्ट व्हावं लागेल. जगाची निर्मिती विनाशाच्या सतत प्रक्रियेनेच होत असते. आज हा कालच्या अंतामधून उगवलेला असतो. तारुण्य येण्यापूर्वी बालपण मृत्यू पावतो. तारुण्य निघून जाते तेव्हा वार्धक्य जन्म घेते. म्हणजे काय अर्थ आहे, जर भगवंत काळ आहे तर त्या सगळ्यांना मारत आहे किंवा सगळे मरत आहे, तर त्याच्या पाठीमागे सुद्धा एक हितभावना आहे, करुणा आहे, प्रयोजनमस्ती. इथे निष्प्रयोजन काहीच नाही.
निरर्थक काहीच नाही, सगळ्याचा काही ना काही अर्थ आहे. परिस्थिती जर एकसारखीच राहिली तर कंटाळवाणा होईल की नाही? लोकांना म्हणतात आय वॉन्ट चेंज. म्हणूनच 7 दिवसातून एक दिवस रविवार म्हणजे आज जरा चेंज म्हणजे काय, आज 9 वाजता उठली. एक स्वामीजी म्हणायचे इंग्रजीमध्ये, वर्स्ट डे रविवार. आणि त्या दिवशी आपण सगळे नियम वगैरे सगळे बाजूला ठेवून, पण खरं म्हणजे तो दिवस पाहिजे सगळ्यांना. त्याच्याशिवाय परत मधून मधून आपल्या इथे काय उत्सव सण येतात ना, त्यांनी एक नावी. तर चेंज इज ऑलवेज रिक्वायर्ड. तर शरीरही बदलावं लागेल. लोक म्हणतात ना, देवा मला सोडवा, मी सुटू इच्छित आहे. तर कालोस्मी, आता कालावर भरपूर चिंतन होऊ शकतं, पण आपल्याकडे वेळ नाही. एक असतो काय काळ आणि काय वेळ. काय लोक म्हणतात काळ आला होता पण वेळ, सध्या वेळ नाही आपल्याकडे म्हणून. पण मृत्यू एक असा विषय आहे, कारण म्हणजे याच्यावर कोणी चर्चा करू इच्छित नाही आहे, सगळे घाबरतात. कबीरदासजी म्हणतात, ये सब मुर्दों का गाव. जग म्हणजे प्रेतांचं गाव, थोड्या वेळासाठी सगळे जिवंत आहे. स्वामी जास्त वर्णन करू नका, पुढे चला. कालोस्मि लोकक्षयकृत प्रवृत्त. सगळ्या लोकांना जणू काही मी मारण्यासाठीच प्रवृत्त झालेलो आहे. आणखीन इथे देव काय म्हणत आहे अर्जुनाला, ऋतेपि त्वां न भविष्यन्ति सर्वे. जर तू या लोकांना मारलं नाही तरी असं नको समजू की ते लोक राहतील. तुझ्या मारण्याशिवाय सुद्धा ते राहतील, ते मरतील. म्हणजे तूच कारणीभूत आहे असं काही नाही आहे. प्रत्यनीकेषु योद्धा. प्रत्यनीकेश म्हणजे प्रतिपक्ष, म्हणजे ज्या कौरव पक्षामधील जेवढे लोक आहेत तेच राहणार नाही. ऋतेपित्वा म्हणजे तुझ्याशिवाय जर तू त्यांना सोडलं किंवा पलायन केलं, म्हणजे मी यांना मारणार नाही, तर हे काय अमर राहतील असं नाही होणार. एक कालचक्र आहे, त्या कालचक्रामध्ये ते मरतील. म्हणून तुला ही आशंका होत आहे की तुझ्यामुळे हे मरतील म्हणजे असं काही नाही. ऋतेपी तुझ्याशिवाय सुद्धा ते मेलेच असते. तू उगीच स्वतःवर काय दोष नको. हे पहा, आपल्याला अनेक वेळा असं वाटतं याच्यामुळे मला त्याच्यामुळे, हे नुसते कारण असतात. ती व्यक्ती एक निमित्त होऊन जाते, पण त्याचा दोष नसतो. पण डायरेक्ट तेच वाटतं की याच्यामुळे, डॉक्टरमुळे, चुकीच्या औषध, असं कुठे म्हणून नीट ऑपरेशन केलं नाही हे झालं. पण हे सगळे कारण, त्याचं प्रारब्ध असतं, मागचे कर्म असतात, बरेच फॅक्टर. तर ऋतेपि त्वां न भविष्यन्ति सर्वे ये अवस्थिता. हे सगळे लोक जे इथे अवस्थित आहे ते लोक सुद्धा. आणि म्हणून आता इथे अर्जुनाला आदेश दिला, तस्मात्, हे जगाचं सत्य आहे म्हणून, तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व. जित्वा शत्रुन् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्. मयैवैते निहिता पूर्वमेव.
निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् तस्मात् त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व जिह्वाशं भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम् निहिता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्. आता इथे अर्जुनाचं नाव, नवीन नाव दिलं, सव्यसाची. अर्जुनाचं त्याचा अर्थ माहिती सगळ्यांना. सव्यसाचीन म्हणजे अर्जुन डाव्या हाताने सुद्धा बाण चालवू शकत होता. सव्यसाची. शंकराचार्य जे म्हणतात, सव्येन वामेन अपि हस्तेन शराणां क्षेपात सव्यसाची इथे उच्यते. सव्य म्हणजे डावा, तर म्हणजे तो काय म्हणतात, लेफ्टी इंग्रजी म्हणतात. क्रिकेटमध्ये असतात ना लेफ्ट हँडर राईट हँडर. तर अर्जुन दोन्हीकडून बाण चालू शकत होता, दोन्ही हातात. फारच तो एक्सपर्ट कुशल असा होता. आता अर्जुनाला भगवंताला माहीत आहे म्हणून सव्यसाची. नवीन नवीन नाव भगवंत सुद्धा अर्जुनाला देतात. गुडाकेश, पुरुषर्षभ म्हणे तू असं कर, तस्मात् उत्तिष्ठ. आता हा श्लोक खूप महत्त्वाचा आहे. या श्लोकामध्ये 2-3 आदेश भगवंतांनी दिले. आता इथे म्हणतात की पहा, मी काल आहे. पहिल्या श्लोकाने सांगितलं, माझ्यामध्ये सगळं मरण. म्हणून तस्मात म्हणजे म्हणून तू काय कर, उत्तिष्ठ. तू आधी तो उठ. पहिला आदेश काय, उत्तिष्ठ. मग दुसरा आदेश आहे जित्वा शत्रुन. शत्रूला जिंक, विजयी भव. तू काय, विजयी. घाबरू नको, विजय मिळव. हे दुसरा आदेश. आणि तिसरं म्हणतात यशो लभस्व. यश मिळव. जो जिंकतो त्याला काय म्हणतं, यश. तर म्हणे तू यश मिळव. आणि चौथी गोष्ट, राज्यम समृद्धम राज्यम भुंक्ष्व. समृद्ध राज्याचा तू काय कर, भोग. तर ह्या 4 गोष्टी सांगितल्या आहेत. उभा राहा, युद्ध कर, विजयी हो, शत्रूला मार, आणखी काय कर, राज्याचा उपभोग. पण अर्जुनाच्या डोळ्यामध्ये असं दिसलं की हे सगळं मी करू शकेन. एवढी मोठी सेना आहे, 18 अक्षौहिणी ना, किती 11 अक्षौहिणी. तर पुढच्या ओळीमध्ये देव काय म्हणत आहे, मया एव एते निहिता पूर्वमेव. माझ्याद्वारे हे सगळे मेलेले आहे. मया एव निहिता. आता पहा, हे वाक्य जरा विचार करण्यासारखे बरं का, लक्ष देऊ नाही का. इकडे देव काय म्हणत आहे, उभा राहा आणि युद्ध कर. आणि इकडे काय म्हणत आहे, मी आधीच मारलेलं. आणि मग हे प्रसिद्ध वाक्य, निमित्तमात्रम भव सव्यसाची. तू काय हो, निमित्त मात्र, कारणीभूत तू हो. म्हणजे लोक म्हणतील की अर्जुनाने काय मारलं, अर्जुन फार वीर होता, त्यांनी एवढी सेना, सगळे ते संवाद. पण इथे देव तर म्हणत आहे मी आधीच मारले. आता 2 गोष्टी झाल्या. देवाच्या द्वारे सगळं काही झालेलं आहे आणि दुसरीकडे म्हणत आहे तू युद्ध कर. तर आता या दोन्ही वाक्यांची संगती काय?
म्हणजे याचा जर थोडा अजून विचार केला तर काय, माझ्याद्वारे सगळं झालेलं आहे. लोक असं म्हणतात ना, आपल्या माझ्या केल्याने काही होत नाही, सगळं कोण करतो? देव. देवामुळे सगळं काही होतं. याला म्हणतात काय? ईश्वरवाद. आता इथे देव म्हणत आहे मीच करत आहे. जगामध्ये असे अनेक लोक आहेत, ते म्हणतात की आम्ही खूप प्रयत्न केला, पण देवाची इच्छा आपली वेगळी, त्याच्या इच्छेसमोर आपलं काही चालत नाही. आपल्या जीवनामध्ये आपण अनुभव केलेला आहे, अनेक अशा गोष्टी घडलेल्या आहेत ज्याचा मी कधी विचार केला नव्हता, आहे की नाही? अनेक गोष्टी अशा आहे मी थांबवण्याचा प्रयत्न केला आहे, पण त्या थांबल्या नाही. 3 गोष्टी झालेल्या आहेत. काही गोष्टी ज्या आम्ही विचार केला झाल्या, काही नाही झाल्या, आणि काही मी थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते होऊ शकलं नाही. मग आपण म्हणतो माझ्या हातात काही नाही. 2 तुम्ही याद्या करा, लिस्ट बनवा, कोणकोणत्या गोष्टी घडलेल्या आहे आपल्या इच्छेप्रमाणे, कोणकोणत्या घडलेल्या आहे माझी इच्छा नसताना. तर असे समाजामध्ये अनेक लोक आहेत, त्यांचा अनुभव आहे की ते नानक देव म्हणतात, साई से सब होत है, बंदे से कछु नाही. सगळं काही काय देवाच्या इच्छेनेच होतं, आपल्या इच्छेने होतं. वसिष्ठ सुद्धा म्हणतात भरताला, हानी लाभ जीवन मरण, जस अपजस विधी हा, भावी वस. भावी म्हणजे भविष्यात जे काही होईल किंवा होणार आहे, आपल्या हातात नाही आहे. म्हणजे 6 गोष्टी ते म्हणतात, हानी लाभ, जन्म मरण, यश अपयश. बिलक कहो मुनिनाथ. तर एक वाद असा आहे, तिथे ते स्वीकार करतात, म्हणजे देवच फायनल अथॉरिटी. आपल्या प्रयत्नाने काही होऊ नाही शकत. तर जे इथे लिहिलेलं आहे मया आहे, कळतंय का तुम्हाला मी काय सांगतो? आहे ना असे लोक. दुसरीकडे असे लोक आहेत, ते म्हणतात ईश्वराची काही गरज नाही. कर्म मीमांसक ते म्हणतात सगळं काही कर्माने सिद्ध होतं. कर्माच्या द्वारे ते सगळ्याची संगती लावतात, सगळं सिद्ध करतात. म्हणजे सृष्टी, स्थिती, प्रलय हे सुद्धा समष्टी कर्मामुळे होत असते. समष्टी कर्म, जीवांचे ते सगळे कर्म संपले की प्रलय होतो. कर्म विपाक झाला, ते पिकले की ते तयार द्यायला, फळ द्यायला तयार होतात, तमसृष्टी होते. सगळ्या जीवांनी मागच्या सृष्टीमध्ये असे काही कर्म केले आहेत, त्याच्यामुळे त्यांना या सृष्टीमध्ये जन्म घ्यावा लागतो. तर कर्मामुळे सृष्टी होते आणि कर्मामुळे काय होतं? प्रलय होतो. अनेक लोक म्हणतात की पुरुषार्थ आहे, देवानी हातपाय दिले, यत्न तोची देव जाणावा, सामर्थ्य आहे चळवळीचे. तर याला काय म्हणतो आपण? उद्यमवाद, कर्मवाद, प्रयत्नवाद हे काही म्हणायचं. तर कोणचा बरोबर आहे? कर्माने होतं की देवाच्या इच्छेने? कर्माने बदलू शकतो असे किती लोक आहे? हात वर करा. असं मानणार आहे. आणि सगळं काही देवाच्या इच्छाने होतं. हा, घाबरत आहे लोक. हा,
हा, म्हणून एक तिसरा वाद आहे उभयवाद. त्याच्यामध्ये कोणाला नाराज नाही करत, ते म्हणजे दोघांची तोच आहे. आता इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे, गॉड हेल्प दोज हू हेल्प देमसेल्फ. आता याच्यामध्ये दोन्ही आले बरं. देव त्याचं रक्षण करतो किंवा त्याला मदत करतो जो स्वतःची मदत करतो. हा, म्हणजे त्यांनी प्रयत्न केला. अनेक लोकांना असा अनुभव आहे की आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा काही अदृश्य आपल्याला असं सपोर्ट मिळतो. कोणी मदत कर, म्हणजे आपण कधी विचार करत नाही पण असो. म्हणून मग तिथे म्हणतात की देव त्याला मदत कर. काय सारे मेरे कर्म प्रभु का क्या होता. म्हणजे प्रभूला स्थान नाही, सगळे माझेच कर्म. तुम्ही सांगितलं जगामध्ये असे दोन्ही मत आहे. आणखीन त्याच्यामध्ये आपापले तर्क अनुभव लोक आपले म्हणजे मत मांडतात. तर आता याचं निगमन काय, कोणचा वाद सत्य आहे? वेदांताचं काय मत? याच्यावर खूप वाद होऊ शकतो. बुद्धी जी आहे ती तुम्हाला मिळाली तुमच्या कर्माप्रमाणे. दोन्हीकडे, आणि याचं उत्तर कधीच मिळणार. तर वेदांताचं मत आहे की हे सगळं काय अज्ञानाच्या छत्रछायामध्ये सगळं. हे दोन्ही सापेक्ष आहे, कधीच हे निरपेक्ष. हे परमसत्य नाही आहे. परमसत्य ही तत्व आहे, सद्दर्शन मध्ये आलेलं आहे. आता अहम बुद्धी. आता असं आहे की जर मी मला कर्ता मानत असेल, असं आहे हे समाधान. असं आहे कर्ता मानत असेल तर तुम्ही कर्म करा, प्रयत्न करा. पण तिथे हे मात्र ठेवा की तुम्ही निमित्त आहात. इथे अर्जुनाला काय देव म्हणत आहे की तू काही करू नको असं नाही. मी जरी मारलं असेल तरी, म्हणजे माझ्या इच्छेने होत तरी तुला करायचं आहे. निमित्त मात्र. तू कर्ता भावने नको करू, भक्तभाव, सेवाभाव. मी दास आहे या दृष्टीने कर, पण कर. आळशी नको. नाही तर काय होतं अनेक वेळा ईश्वरवादामुळे काय लोक आळशी होतात ना. असेल देव तर दैव दैव आलसी पुकार, लक्ष्मणाने सुद्धा म्हटलं. तर म्हणे नाही. आता पाय, म्हणून देव काय म्हणत आहे, उठ युद्ध कर. एकीकडे म्हणते की मी मारलेले, तुझं स्वधर्म आहे हा युद्ध करणे, तू ते कर. आणि जर तू ते केलं तर तुला 2-3 फायदे होणार आहे. म्हणून तू निमित्त भावनेने तू कर की आय एम इन्स्ट्रुमेंट इन द हँड्स ऑफ गॉड, असं म्हणतात. देवाच्या हाताचं मी उपकरण, म्हणजे त्याच्या कृपेमुळे मी करत आहे आणि त्याची सेवा मी करत आहे, ही भावना. कर्ता भाव नको. हे मधलं आहे, म्हणजे त्यालाही तू स्वीकार कर. आणखीन ती जी शक्ती दिलेली आहे त्याचा उपयोग कर शत्रूला, आणि त्याचं फळ तुला मिळेलच. निमित्त मात्रम भवसौ विसाची
कर्मयोगामध्ये हेच सांगितलं. हां, कर्मयोगामध्ये हेच सांगितलंय की तू कर्म तर असं सगळं देवाची इच्छेप्रमाणे होईल. त्याची इच्छा असेल तर मी सत्संगामध्ये येईन. हां, लोक असं म्हणतात. असं म्हणजे मला बोललेलं, कारण तुम्हीच म्हणतात की बिनु हरी कृपा, म्हणजे भगवंताची कृपा कृपाच नाही होते, काय करू म्हणून येत. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभन. आता चुकीचं असं नाही. प्रयत्न कधी केलाय का? इच्छा केली आहे का? मग म्हणून इथे म्हणतात की तू युद्ध कर. असं नको समजू की देवाने सगळ्यांना मारलेले. आपल्याला माहित नाही काय पुढचं प्लॅनिंग आहे. तर म्हणजे असं, म्हणून जे आपल्या हातात आहे ते केलं. अच्छा, जे परिणाम येतो ना, मग आपल्याला वाटतं की हे देवाची इच्छा अशी होती. आधी नाही आपल्याला कळत की काय आहे इच्छा. कर्म केल्यावर यश मिळेल किंवा नाही मिळेल, कर्म केल्यावर आपल्याला कळेल ना. म्हणजे आधीच कसं तुम्ही म्हणतो करा आणखी मग पहा, आणि मग जे मिळेल ते हे समजा की त्याची कृपा. मी सांगितलंय ना, जर आपली इच्छा पूर्ण झाली तर म्हणा देवाची कृपा, आणि आपली इच्छा पूर्ण झाली नाही तर म्हणा देवाची इच्छा. हरी कृपा, हरी इच्छा, हा मधला मार्ग. हे पहा, जेव्हा मी निमित्त बनून कर्म करतो तर त्याच्यामध्ये निषिद्ध कर्म करण्याची शक्यता कमी आहे. लक्ष नाही का मी काय म्हणतो? जेव्हा आपण कर्ता बनून कर्म करतो, मी करणार आहे, मी करणार आहे, तर मग एक अभिमान असतो आणि मग आपण चुकीच्या गोष्टी सुद्धा करण्यास तयार होतो. पण जर मी हे मानलं की मी देवाचा हाताचा एक सेवक आहे, तर मग निषिद्ध कर्म करण्यास मी जर गाव, कारण देवाला आवडणार नाही. जसं एक कोणी सेवक आहे, त्याचा मालक आहे. आता त्या सेवकाला सतत जाणीव आहे की मालकाच्या कृपेमुळे मी करत आहे, तर तो चुकीचं काम करण्यास घाबरेल की नाही? म्हणजे चुकीचं केलं तर मला काढून टाकेल, पैसा मिळणार नाही. तर सतत जर ही जाणीव राहिली की मी त्याचा सेवक आहे, तर मग आपोआपच पाप कर्म, दुष्टकर्म कर्म, त्याच्यावर भरपूर विचार आहे. तर निमित्त मात्रम. त्याचं भलं होतं. हां, ते तर काय नाही, त्याचं भलं होत आहे कारण त्याचे मागचे काही कर्म आहे ते तो भोगत आहे, त्यांनी चांगलं. आपण काय करतो, कर्म आणि फळ तर डायरेक्ट संबंध जोडतो. हा भ्रष्टाचारी, त्याला लगेच हे झालं पाहिजे, असं होत नाही. कारण हां, ते तर आहे. नाही, जर त्यांनी हा विचार केला असता की मला हे शरीर मिळालं आहे, सेवा करायला मिळालं आहे, तर मग तो त्यांनी भ्रष्टाचार कशाला केला असता, चुकीचं कशाला केलं असतं. तर देवाचं म्हणजे त्याच्यामध्ये नुसतं मी करताय तेव्हाच मग हे चुकीचं सगळं. म्हणून दोन्ही पाहिजे ना. मी करता आहे पण मी देवाच्या हातचा करतो, देवाचा सेवक, दास बुद्धी ही पाहिजे. तेच इथे भगवंत अर्जुनाला म्हणत आहे. हो, असेल मग काय असू शकतं. आपण हे अनंत कोटी जन्मांचा हा सगळा हिशोब आहे. आता 2-4 नाही, हे कर्म म्हणजे कसं एक पूर्ण लाईन आहे. आपण एवढंच तुकडा पाहतो त्याचा, एवढंच सुद्धा नाही. म्हणून ते आपल्याला ते
कर्म फळाचंही दिसत नाही की चुकीचं केलं याला कसं मिळतंय. आणि नेहमी लोक म्हणतात जो चांगलं करतो त्यालाच वाईट भोगावं लागतं. असं मुळीच नाही. आपण प्रत्यक्ष पाहतो म्हणून ते आपल्याला आवडतं. म्हणजे तुमचा विश्वास नाहीये कर्म सिद्धांतावर. पण त्याला जर हे मिळालं म्हणजे शिक्षा मिळाली तर थांबवू शकतो असं. हा विषय म्हणजे असा इतका गुंतलेला आणि इतका सोपा नाहीये. म्हणून वेदांत सगळ्यात चांगला आहे. वेदांत म्हणतात तुम्ही तत्वाकडे पास स्वतःकडे. जोपर्यंत तुम्ही जीव आहात, कर्ता बुद्धी आहे, तोपर्यंत तुमच्या बुद्धीला कधीच समाधान देणार हे होतच नाही. लोकांना किती प्रश्न येतात, विशेष करून दुःख आलं की एकदम हे सगळे प्रश्न उद्भवतात. जोपर्यंत सगळं चालू असतं कोणी विचार सुद्धा करत नाही. माझ्याबरोबरच का झालं, असंच का झालं, हे का. इतकं कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणून गीतेमध्ये देव म्हणतो गहना कर्मणो गती. ते आहे ना सूरदासाचं भजन, दैव किती अविचारी. त्याचं हिंदी म्हणजे उधो कर्मन की गत न्याय. उज्ज्वल वर्ण दिय बगुला को, कोकिळ तनु अंधकार अंधारी. मराठीमध्ये बगुळा जो आहे पहा तो काय आहे, माशांना खातो. आणि छान त्याला किती शुभ्र वर्ण दिला. कोकिळ इतकं चांगली गाते म्हणजे तिला काळं वर्ण. असे अनेक उदाहरण. पंडित फिरत विकारी, मूरख मूर्ख राज करत. जे चांगले विद्वान योग्य आहे ते फिरत आहे रस्त्यावर, अयोग्य माणसाला पद मिळत आहे. त्यामुळे सगळं कर्माचा खेळ. चांगलं जर फळ मिळत आहे तर निश्चितच त्याच्या मागे चांगलं कर्म असेल. या जन्मीचं असो, मागच्या जन्मीचं असो. आणि जर चुकीचं फळ आहे तर निश्चितच त्यांनी चुकीचे कर्म. म्हणजे काय, दगडावर जशी काय रेषा काढतो त्याप्रमाणे हा सिद्धांत आहे. पण प्रश्न काय येतात की वर्तमान काळामध्ये आपण पाहू इच्छित आहे. कर्म आणि फळामध्ये एवढा गॅप आहे. गॅप म्हणजे जन्मांतराचा गॅप. पुराणांमध्ये आपण गोष्टी पाहतो, कोणत्या जन्मी त्यांनी काही कर्म केलं त्याचं फळ त्याला आत्ता मिळतं. हा किती पाहतो. तर या गोष्टी सांगत आहे की तुम्ही जर चांगलं केलंय तर निश्चिंत राहा, तर चांगले फळ मिळतील. आणि जर वाईट केलंय तर घाबरत राहा. म्हणजे तयार राहा की गडबड काही होऊ शकतो, ईडी केव्हा येऊ शकतो. हे बघ, चोर नेहमी का घाबरत असतो. जर एक कर्मफळाचा सिद्धांत नसतं तो मस्त राहिला, पण त्यालाही माहित आहे की कधी ना कधी ते होऊ शकतो. जबरदस्त. असं म्हणतात की कर्म माफ नाही करत, ईश्वर माफ करू शकतो. देवामध्ये काय करुणा आहे, कृपा. कर्म सगळ्या सिस्टमला तोडून तो त्या कर्तापर्यंत पोहोचतो. तुम्ही कुठे जा. तर म्हणून इथे म्हणतात की निमित्त बनून जर तुम्ही कर्म केलं तर शक्यता आहे की तुमच्या हातून चूक कमी होईल. मग आपोआपच त्याचं फळ सुद्धा म्हणजे दुःख आहे ते निमित्त मात्र. आणखीन आता तिसरा श्लोक. द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् मया हतास्तं
जहिमा व्यथिष्ठा युध्यस्वजेतासि रणे सपत्नान् द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च मया हतास्त्वं जहिमा व्यथिष्ठा युद्धस्वजेतासि रणे. मागच्या श्लोकात कर्माबद्दल जर आपल्याला असं वाटतं की हा चुकीचे कर्म करत आहे तरी याला खूप छान छान मिळत आहे, तर गुरुदेव म्हणायचे मग आजपासून तुम्ही सुद्धा करा सुरुवात. हा ते म्हणायचे आपला आत्मवृत्ती म्हणून बाहेरून जरी काही त्याला चांगलं मिळालं तर तो आत्मंत गडबड त्याला होतच. फळ दोन प्रकारचे, बाह्य फळ, आंतरिक. आता इथे म्हणतात की अर्जुनाला सगळ्यात जास्त भीती कोणाची माहिती आहे? 4 लोकांची. आणि हे लोक जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत तर आमचं विजय जरा शक्यच आहे. तरी ते देव मुद्दामून या 4 लोकांचं नाव आहे आणि म्हणतात की मया हता. आता सगळे जर मरतील तर हे सुद्धा मरतील, तू गावात. तर इथे शंकराचार्य म्हणून लगेच लिहितात द्रोणम येषु येषु योधेषु अर्जुनस्य आशंका तान तान व्यपदिशती भगवान मया हता. ज्या वीरांबद्दल अर्जुनाला शंका होती की यांच्याद्वारे मी मरू शकतो, त्यांच्याबद्दल भगवंत म्हणत आहे की हे माझ्या हातून मेलेले आहे, घाबरू नको. पहिले कोण? तर म्हणे द्रोणाचार्य. आता अर्जुनाला द्रोणाबरोबर युद्ध करणं म्हणजे फारच, आता गुरूंबरोबर युद्ध करणं. शंकराचार्य खूप छान लिहिलं आहे की तत्र द्रोण भीष्मयोः तावत प्रसिद्धम आशंका कारणम. या दोघांबद्दल आशंका आहे अर्जुनाला की हे दोघं मला मारू शकते. का? म्हणे द्रोण धनुर्वेदाचार्य, धनुर्वेदाचे आचार्य आणि दिव्य अस्त्र संपन्न. यांच्या त्या तर्कश भात्यामध्ये इतके अस्त्रशस्त्र आहे की ते भांडार आहे. आणि मी त्यांचा काय शिष्य आहे, विशेष आत्मनाचा विशेषतः गुरु गरिष्ठ. आता यांच्यावर हे फक्त कौरव पक्षामधील एक सैनिक नाही आहे, तर माझे गुरु आहेत, एक संबंध आहे, नातं आहे. त्यांच्याबरोबर मी युद्ध कसं करू? त्यांनी दुसऱ्या अध्यायात सुद्धा भीष्म द्रोणाचं नाव घेतलं. म्हणजे यांच्याबरोबर युद्ध करण्यापेक्षा मी भैक्षचर्या भिक्षाटन करणं जास्त उचित असं समजलं. तर इथे भगवंत मुद्दाम म्हणतात की द्रोण जरी तुझे आचार्य असेल तरी शेवटी सगळे जण मरतात. दुसरं भीष्म. आता भीष्माचं तर असं आहे, शंकराचार्य म्हणतात स्वच्छंद मृत्यू. आता तर मरणारच नाही, तुम्ही काही करा, कारण त्यांना तर काय इच्छा मृत्यू, इच्छा मरण. म्हणून पहा सगळं युद्ध संपलं तरी ते अजून तर शरशय्यावर पडले, कोणी मारू शकतो. आणि दिव्य अस्त्र संपन्न होतं आणि ते मोठे वीर होते, अस्त्र संपन्न होते. परशुरामेण द्वंद्वयुद्धम अगमत नच पराजित. परशुरामाबद्दल भीष्माचं युद्ध झालेलं आहे, द्वंद्वयुद्ध, आणि परशुराम त्यांना हरवू शकला नाही. परशुराम देवाचा होता. तर म्हणे असे हे मोठे भीष्म आणि हे पितामह. पहा जसं द्रोणाचार्यांचा लाडका अर्जुन, त्याचप्रमाणे भीष्माचा सुद्धा लाडका अर्जुनच होता. म्हणून अर्जुन समोर आला की ते जरा असं युद्ध तेवढं उत्साहाने करायचे नाही.
त्याला काय म्हणतात नुसतं औपचारिक. आणि हे दुर्योधनाने पाहिलं हे गडबड आहे, तुम्ही मुद्दाम स्लो बॉल टाकत आहे क्रिकेटच्या भाषेत, आउट नाही करत आहे. मग भीष्माने प्रतिज्ञा केली वगैरे, तर ही गोष्ट पुष्कळ महाभारतामध्ये एवढ्या गोष्टी. तर म्हणे भीष्माबद्दल तुला शंका आहे पण तू गाव. त्याचप्रमाणे जयद्रथ, आता हा जो जयद्रथ आहे याला कौरवांची बहीण दिलेली आहे दुःशला. दुःशलाचा हा कोण आहे पती. आणि या जयद्रथला काय वर मिळालेलं आहे म्हणे जर कोणी सुद्धा जर माझं डोकं हे कापलं म्हणजे तर त्याचं डोकं पडेल, त्याचं जो माझं डोकं उडवेल त्याचं डोकं सुद्धा पडेल, असं त्याला बरोबर शंकराचार्य इथे उल्लेख करतात. यस्य पिता तपः चरति मम पुत्रस्य शिरो भूमौ पातयिष्यति यः तस्य अपि शिरः पतिष्यति. जो माझं डोकं उडवेल त्याचं डोकं म्हणजे तो सुद्धा मरेल. आता याचं फार कठीण आहे. आता मारायचं आहे पण त्याच्या मरणामध्ये माझं मरण. पण कृष्णाला सगळे माहीत आहे. कैवर्तकः कैस, आता आपण जाता कृष्णाने अर्जुनाला सावध केलं, असं आहे याला तुला मारायचं तर आहे. आणि जयद्रथावर खूप नाराज होता हा अर्जुन, कारण या जयद्रथाने द्रौपदीचं हरण करण्याचा प्रयत्न केला होता. जेव्हा हे जंगलामध्ये होते एक दिवस बाहेर गेलेले होते पांडव, द्रौपदी एकटी होती. जयद्रथ आला. आता ती द्रौपदीला वाटतं की हा तुझा भाऊच आहे, म्हणजे नातेवाईकच आहे. दुःशला दुर्योधनाची बहीण त्याचा, त्यामुळे पाणी वगैरे तुम्हाला मी देते अशी ती पाणी द्यायसाठी. तर तो जयद्रथ ती त्याला धरला म्हणे माझ्याबरोबर चल, इथे काय तू तर राज परिवारात जंगलामध्ये काय हरण करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा पांडवांना माहीत झालं अर्जुनाने त्या जयद्रथाचा रथ अडवला आहे आणि त्याला पकडलं, मारायला तिथं तयार होता. पण युधिष्ठिर म्हणतो की अरे नको, ती दुःशला ती विधवा होऊन जाईल. युधिष्ठिराच्या मनामध्ये पण नेहमी असतं, धर्मराज आहे ना तो. पण म्हणे आता याला शिक्षा तर केली पाहिजे. काय शिक्षा केली म्हणजे त्याचं असं मुंडन केलं आणि असे शेंडी असतील ना असे कुरूप घेत त्याला बनवून दिले असे 5. आता त्याला असं पाहिलं की कसं तरी वाटतं म्हणे आता हा चेहरा घेऊन मी कुठे जाईन परत. तर जयद्रथ तप करतो, तप करायला चाललं आणि तप केल्यानंतर काय वरदान मागतो, मी 5 पांडवांना मारू शकेन असं तुम्ही बरोबर. देवाने सांगितलं हे वर्त काही मिळणार नाही. पण म्हणे एक दिवस असा होईल, एक दिवस जेव्हा 4 लोक तुला मारायला प्रयत्न करतील, 4 पांडव, पण तू मरणार नाही. आणखीन आहे ना तो सूर्यास्ताचं, हां ते वर दिलं. तर ती मोठी गोष्ट आहे पहा. तर अर्जुनाला भगवंतानी सगळं सांगितलेलं आहे की हा कसा मारेल. तर म्हणे तो बाण असा मार की त्या बाणावर त्याचं डोकं असं स्थिर झालं आणि तो बाण त्याच्या वडिलांच्या मांडीवर पडला. अशा टेक्निकने तू मार. कृष्णाला सगळ्यांचं माहीत आहे म्हणून भगवंत म्हणे माई एव विघ्न, म्हणून काही हातामध्ये शस्त्र न धरता सगळ्यांचं. आता त्या अर्जुनाने असा बाण मारला आणि सरळ त्याचं डोकं उडवलं. बाणावर ते डोकं आहे की त्याचे वडील तपश्चर्या करत आहेत, डोळे बंद आहे, मांडीवर ते डोकं एकदम ते
डोळे उघडले आणि ते जे मस्तक आहे खाली त्यांनी ठेवलं. ते खाली ठेवतात त्यांचं सुद्धा, म्हणजे पिता आणि पुत्र दोन्ही एकाच वेळी. जयद्रथाचे वडील, कारण वर काय होतं, जो त्या मस्तकाला खाली टाके त्याचं मस्तक ते तिथे वर्णन. जयद्रथाचं वध आणि त्याच्या वडिलांचं. तर भगवंत म्हणत आहे मयैव विहिता. आणि चौथा म्हणजे कर्ण. कर्णाबद्दल आता अर्जुनाच्या मनामध्ये खूप दोघंही म्हणजे बरोबरीचे. तर इथे सुद्धा शंकराचार्य म्हणतात की कर्ण म्हणजे कोण, तर म्हणे वासवदत्तया क्षत्यातू अमोघया संपन्न सूर्यपुत्र. हा सूर्यपुत्र आहे आणि कर्णाला एक शक्ती मिळाली होती. हे पहा, इंद्र आला होता आणि इंद्राने त्याचे कवच कुंडल तर घेऊन घेतले होते. ब्राह्मणाच्या वेशात येऊन त्यांनी दान मागितले. इंद्र प्रसन्न झाला, म्हणे तू आपल्या काय शपथीप्रमाणे दान केलं तर मी तुला एक शक्ती देतो, पण याचा उपयोग तो एकदाच करू शकतो. त्याच्यावर प्रचंड शक्ती, ज्याच्यावर तू याचा उपयोग करेल तो म्हणे. तर कर्णाने ती शक्ती खूप सांभाळून ठेवली होती. याचा उपयोग मी अर्जुनासाठी. आता युद्ध होत आहे आणि एक दिवशी घटोत्कच, जो की भीमाचा मुलगा आहे, भीम आणि हिडिंबा, त्याच्याद्वारे तो झाला. त्या घटोत्कचने इतकं जबरदस्त युद्ध केलंय, सगळे कौरव लोक मरू लागले आणि त्यांना वाटतं की आजच शेवटचा दिवस होता. तर दुर्योधन इतका घाबरला, तो त्या कर्णाला म्हणतो की तू ते शक्तीचा उपयोग करण संपवूया. कर्ण म्हणतो अरे मी ते अर्जुनासाठी ठेवलं. दुर्योधन म्हणतो आपण जिवंत राहिलो तर आज हा असा युद्ध करा, कारण तो फार भयंकर होता. मोठे मोठे डोंगर म्हणजे शिला वगैरे घेऊन त्याच्याद्वारे तो युद्ध करत. तर आता कर्णाने त्याचा उपयोग केला त्या शक्तीचा आणि त्या घटोत्कचाला. घटोत्कचाचा भीमाचा पुत्र. सगळे पांडव रडू लागले, पण ते वर्णन आहे सगळे पांडव रडत होते पण कृष्ण मात्र हसत होता. कृष्णाला फार बरं वाटलं की अर्जुन वाचलाय. अर्जुन वाचेल. बलिदान कुणाचं गेलं दिलं, घटोत्कच. छान गोष्टी आहे महाभारत. एकामध्ये असे गुंफलेले ते कनेक्टेड. तर इथे असा हा कर्ण ज्याला मारणं कठीण, जर त्याकडे शक्ती असते तर अर्जुन जिंकला. शंकराचार्य जे म्हणतात सूर्यपुत्र कानिनो. कानिनो म्हणजे कन्यापासून त्याचा जन्म झाला, कुंतीपासून. तुम्हाला माहीत आहे तर लग्नही झालं नव्हतं, सूर्याकडून ते माहिती. त्यामुळे असा हा कर्ण मया हता, माझ्याद्वारे हे मेलेले आहे. म्हणून मा व्यथिष्ठा युद्धस्व, तू युद्ध कर. युद्धस्व जेतासि रणे सपत्ना. या दुर्योधन वगैरे जे शत्रू आहे यांच्याबरोबर युद्ध, कारण तू जिंकेल याच्यामध्ये काही शंका नाही. याप्रमाणे भगवंतांनी आपल्याबद्दल सांगितलं. तू विचारतो ना मी कोण आहे, म्हणे मी आताच. विज्ञातुम इच्छा 3 श्लोकामध्ये सांगितलं. आता भगवंतांनी जेव्हा सांगितलं, संजय जो आहे आता तो पाहतो की अर्जुन जो आहे तो भगवंताच्या समोर हात जोडून नमस्कार करतो. आता हा श्लोक आपण वाचू आता पुढच्या महिन्यात. संजय उवाच एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमानः किरीटी
भीतभीतप्रणम्य